नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बंधूंनो, अनेक पिकांच्या बाबतीत आपण बघतो म्हणजे केळी असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, द्राक्ष असतील किंवा हरभरा असेल, कलिंगड असेल, कोणत्याही पिकाच्या बाबतीत बघतो आपण की पिकाची फुगवण करणं हे आपल्याला बऱ्याच वेळा अडचणीचं ठरतं. आणि फुगवण कशामुळे होते तर फॉस्फरसमुळे होते. आणि मग हा फॉस्फरस बऱ्याच वेळा उचलला जात नाही. आणि हा फॉस्फरस उचलण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रेड्स ज्या बाजारात आणतो त्या आपण अनेक वेळा देण्याचा प्रयत्न करतो, परंतु अपेक्षित रिझल्ट्स आपल्याला त्याचे मिळत नाहीये. त्यामुळं बऱ्याच वेळा मालाची पक्वता लवकर येणं, कारण फॉस्फरस न उचलल्यामुळं माल थोडासा बारीक राहणं, म्हणजे कोणतंही पीक असू द्या, अगदी पेरू असू द्या, सीताफळ असू द्या, कोणतीही पिकं, टोमॅटो जरी धरला तरी सुद्धा आपण त्याच्यावर ह्या फॉस्फरस उचलण्याच्या बाबतीत बऱ्याच वेळा आपण अडचणी देतो. आणि फॉस्फरस हा मुळातच शेतात किंवा बोधावर अचल अवस्थेत असतो. तो जास्तीत जास्त मोबिलाइज करणं खूप गरजेचं असतं, परंतु हा होत नाही. त्यासाठी एक साधी आणि छोटीशी ट्रिक मी आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बंधूंनो, विनंती आहे की ही ट्रिक जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त चॅनल ह्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हा जो संवाद कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आवडला संवाद तर नक्की लाईकही करा. बंधूंनो, आपण पोटॅश या विषयावर बऱ्याच वेळा बोललोय. पोटॅश हा उचलण्यासाठी आपण एक स्लरी दिली आणि त्या स्लरीच्या माध्यमातून आपण द्राक्ष बागे किंवा सगळ्याच पिकाच्या बाबतीत खोडा सुद्धा पिकल इतक्या पद्धतीचा फायदा आपल्याला मिळतो. त्याच पद्धतीनं जर फॉस्फरसच्या बाबतीत जर आपण फेरस एकत्र दिला तर मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीचा फॉस्फरस उचलला जातो. जसा पोटॅशच्या बरोबर थोडंसं मॅग्नेशियम आणि सल्फर आपण थोडंसं दिलं आणि 5 किलो पोटॅशला आपण एक काडीपेटीचं टोपण युरिया दिला, एकच काडीपेटी टोपण युरिया. गेल्या वर्षी आपण ह्या विषयावर बोललोय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पोटॅश उचलण्यासाठी काय करावे या विषयावर आपण नक्की बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून जर फॉस्फरस आपण देताना जर आपण त्याच्यावर फेरस जर सोबत दिला तर अत्यंत चांगला फायदा होतो. परंतु एक इथं अडचण अशी आहे, फॉस्फरस बरोबर सल्फेट फॉर्म मधला फेरस सल्फेट किंवा कोणतंही सल्फेट फारसं चालत नाही. ते फुटतं द्रावण आणि आपल्याला ते अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत. ह्यासाठी चुनखड जमिनीच्या बाबतीत आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सल्फेट फॉर्म वापरण्यापेक्षा चिलेटेड फॉर्म वापरलेला जास्त फायद्याचा ठरतो. म्हणून जे आपलं ड्रिप ऍप्लिकेशन करतोय फॉस्फरसच्या स्वरूपातलं, म्हणजे 13-40-13 असेल, 0-60-20 असेल, 0-52-34 असेल, 12-61-0 असेल, ह्याच्या बरोबर जर आपण चिलेटेड फेरस जर ड्रिप मधून दिलं तर अत्यंत चांगला फायदा दिलेला फॉस्फरस उचलण्यासाठी चांगला होतो. चिलेटेड फेरस मात्र चांगल्या दर्जाचं असावं. यश ॲग्रोचं जरी आपण वापरलं तरी सुद्धा चांगला फायदा आपल्याला नक्की होऊन जातो. म्हणून समजा आपल्याला ड्रिप फर्टिगेशन करायचं नाही, आपल्याला DAP किंवा 10-26-26 द्यायचं असेल, त्यात सुद्धा जर आपण फेरस सल्फेट न घालता चिलेटेड फेरस एकरी 1 किलो जर घातलं आणि ते मिसळून जर आपण गुणी जर आपण ड्रिप खाली किंवा शेताला दिली तर आपल्याला त्याचा अत्यंत चांगला फायदा मिळतो. ह्यात एक सायन्स आहे. त्या सायन्सच्या खोलात न जाता फक्त एवढी गोष्ट पक्की लक्षात ठेवा की फॉस्फरस अपटेक करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आणि PMB म्हणजे फॉस्फरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया ह्या वापरतोच, त्याचबरोबर आपण जो आपण फॉस्फरस देणार आहे त्या फॉस्फरस बरोबर चिलेटेड फेरस देण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. शेतकरी बंधूंनो, कोणत्याही फळाची फुगवण आपल्याला करायची असेल तर ह्याच्या बरोबर फेरस चिलेटेड देण्याचा प्रयत्न करा. नक्की आपल्याला तिचे रिझल्ट चांगले मिळतील. ही जी ट्रिक मी आपल्याला शेती करत असताना दिली कशी वाटली नक्की कमेंट बॉक्सने सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.